सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. पहिला जो विभाग आहे समाधिपाद, त्याच्यामध्ये सर्व काही अवस्था समाधीच्या सांगून झाल्या आणि त्या समाधीच्या सर्व अवस्था सांगून झाल्यानंतर हे सूत्र आलेलं आहे की सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी. सर्व अवस्था ज्या आहेत त्या दीर्घकाल निरंतर अशा प्रकारे साधन केल्यानंतर दृढ भूमीला प्राप्त होतात, म्हणजे स्थिर होतात. बऱ्याच लोकांचे ध्यानयोगाच्या संबंधामध्ये अनेक गैरसमज असतात आणि त्या अनेक गैरसमजांच्या मधनं ती व्यक्ती काहीतरी ध्यान म्हणून करत असते. त्याच्यामधला हा एक भाग आहे की काहीच कळलं नाही मला, ध्यानामध्ये मी होतोय आणि काय झालं कोणास ठाऊक वगैरे, असं शास्त्र असं नाही सांगत की असं असं होईल आणि मग तुम्हाला काहीच कळणार नाही. काही झालं नाही असं न होता शास्त्र हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत. सर्व गोष्टी काही शास्त्र एक्सप्लेन करू शकतंच असं नाही आहे, पण तरी देखील त्याचे बरेचसे टप्पे निरनिराळ्या प्रकाराने विश्लेषण करून शास्त्र प्रगट करतं. शास्त्र समजून घेऊन केलेलं असेल तर त्या व्यक्तीचं इमॅजिनेशन कधीकधी त्या व्यक्तीचा मार्ग रोखत असतं. काहीतरीच वाटतं आणि ते आपल्याला काहीतरी प्रचंड झालं आहे असं वाटतं. तर तसं या प्रकारामध्ये होत नाही की शास्त्र समजून घेऊन केल्यामुळे त्याला एक निश्चितता प्राप्त होते. व अगदी शेवटची अवस्था काय ते सांगताना सुरुवातीची अवस्था काय हे सांगतात की ध्यान त्याची प्रक्रिया काय ती समजून घेईल कुणाकडनं तरी असं शास्त्राला अभिप्रेतच. म्हणून एका सलग पद्धतीने त्याची प्रक्रिया तिथं सांगितलेली नाही, सूत्ररूपामध्ये सांगितलेली आहे. सूत्ररूपामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी असते, त्यामुळे त्याला थोडी त्या याच्यामध्ये असलेला व्हेरिएशन, निरनिराळ्या संप्रदायांच्यामध्ये असलेलं व्हेरिएशन असतं. योग संप्रदायांच्यामध्ये ते सगळं त्यामुळे पॉसिबल होतं. मध्यवर्ती गोष्ट ही घडली पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला सांगून टाकलं मध्यवर्ती गोष्ट कुठली घडली पाहिजे. योगश्चित्तवृत्ती निरोधः आणि तदा द्रष्टुः स्वरूपे वस्थानम. द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेमध्ये असणं म्हणजे ध्यान करणारा आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये असणं हा त्याच्यामधला मुख्य उद्देश आहे आणि त्याची चित्तवृत्ती निरोध ही आवश्यकता आहे. चित्तवृत्ती निरोध करण्यासाठी कोणी ध्यान करत नाही, पण चित्तवृत्ती निरोधाचा या स्वरूपाच्या अवस्थेमध्ये जाण्याच्यासाठी म्हणून खूप उपयोग आहे. जसं जसं चित्तांचा वृत्तींचा निराश होतो, आवश्यकता कमी होते, वृत्ती कमी होतात, तसं तसं माणसाला त्या सूक्ष्म गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याच्यासाठी अवसर सापडतो. नाही सारखेच निरनिराळे विचार, निरनिराळ्या प्रॉब्लेम्स, त्याच्यामधनं काय करायचं हे जे व्यवहारामध्ये चाललेलं असतं ते सगळा व्यवहार जो आहे तो थोड्या वेळपर्यंत बंद ठेवता येईल का? म्हणजे काय करायचं, ध्यान करताना व्यवहार बंदच ठेवलेला असतो, पण मनाचा व्यापार चालू असतो.
आणि तो पुन्हा त्या व्यवहारामध्येच आपल्याला आणत असतो. हा सगळा व्यापार वृत्तिरूप असतो. प्रत्यक्षात काही करत नसतो आपण, पण तो वृत्तिरूप असतो. त्यामुळे वृत्तींच्यावरती नियंत्रण आलं की या सगळ्या मनाच्या मध्ये चाललेले जे खेळ आहेत त्या सगळ्या खेळांच्यावरती नियंत्रण येतं. जसं जसं वृत्ती कमी होतात तसं तसं त्या अधिकाधिक सूक्ष्म विषयावरती आम्ही लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणून सुरुवातीचं अगदी लहान मुलाला सुद्धा ते गिरवायला सांगतात. या अक्षरावरून तो गिरव. त्याचा हाताला वळण लावायचं, बाकी काय. अक्षरावरतून गिरवून कधी सारखं तो अक्षरावरून गिरवून अक्षर कसे लिहिल, त्याला स्वतंत्रपणाने लिहायचं असतं, परंतु तरी देखील वळण तर लावायला पाहिजे. तयारच झालेलं असेल तर मग हे काय अक्षरावरून गिरवणं वगैरे काही नाही. त्याला धडा म्हणतात. धड्यावरून अक्षर शिकणे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, सरस्वतीचं जर का मूल असेल तर ते धड्यावरून अक्षरात थोडंच शिकणार आहे. म्हणजे सगळे संत जे आहेत ते किंवा अशा प्रकारचे ज्ञानीपुरुष जे आहेत ते सरस्वतीचं मूल ते धड्यावरती अक्षर गिरवत थोडंच बसणार आहे. स्वतंत्र निर्मिती. पण सुरुवात करताना कुठल्याही व्यक्तीला त्याची ओळख करून घेण्याच्यासाठी या पद्धतीने कर, असं लिही, असं लिही, असं लिही. तसंच स्थूल आलंबन चित्ताला असणं, कुठली तरी मूर्ती आहे, देवभावना हे कॉमन आहे, ईश्वर भावना कॉमन. मूर्ती कुठली असली तरी ईश्वर भावना आहे. तर मूर्ती डोळ्यासमोर आणणे आणि पुन्हा पुन्हा ती मूर्ती डोळ्यासमोर आणत राहणे, त्याची आवश्यकता काय पुन्हा पुन्हा आणण्याची? कुठलीही गोष्ट ही स्थिर राहत नाही चित्तावरती. प्रत्येक गोष्ट बदलते. पण तीच मूर्ती पुढच्या वेळेला ज्या वेळेला मी डोळ्यासमोर आणतो त्यावेळेला ती अगदी तशीच येईल असं पण नसतं. पण काही असलं तरी देखील ती मूर्ती मी मनात धरलेली आहे आणि ती मूर्ती डोळ्यासमोर आणायची. कधी कधी एखादी मूर्ती पाहिलेली असते आणि ती मनामध्ये उमटलेली असते आणि तीच मूर्ती डोळ्यासमोर आणली. अशा प्रकारचं जे ध्यान असतं त्याला सवितर्क समाधी किंवा अवस्था प्राप्त होते की ते सोडून दुसरं काही चित्तावरती नाही अशी अवस्था जेव्हा होते. बाह्य कुठलेही विचार वृत्ती नाही अशी अवस्था जेव्हा होते, मन पूर्णपणाने त्याच्यामध्ये रमून गेलेलं आहे अशी अवस्था समाधी. सवितर्क सविचार विचारांची समाधी, याच्यावर निरनिराळे विचार करत राहणे असा अभिप्रेत नाही. खूप विचार करत राहिलो, खूप विचार करत राहिलो, विचार समाधीमध्ये हे वाङ्मयीन भाषेमध्ये बोललं जातं. एकच कुठली तरी धारणा धरून किंवा सर्व धारणा या एका नामामध्येच किंवा एका मंत्रामध्येच सामावलेल्या आहेत अशी चित्ताची भूमिका धरून तो मंत्र किंवा ते नाम घेत राहणे आणि मग त्याच्या सापेक्ष इतर सर्व वृत्ती निघून गेलेल्या आहेत अशी जी एकच अवस्था की ज्याच्यामध्ये आलंबन जे आहे ते एका छोट्या नामाचं आहे, मंत्राचं आहे. विचाराचं आलंबन म्हणजे सगळे वाक्याच्या वाक्य, अनेक वाक्य यांनी ध्यान कधीच लागणार नाही. म्हणून सविचार समाधी हा मंत्राशी संबंधित असतो. त्या मंत्रामध्ये त्याचं सगळं तत्वस्वरूप आहे अशा भावनेने करायचं असतं. अथर्व शीर्षात म्हटल्याप्रमाणे संहिता संधी, सर्व संहिता त्या मंत्रामध्ये सामावलेली आहे. म्हणजे ज्या काही
त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसीपासून जे काही विधानं केलेली आहेत ती सगळी संहिता या एका ओम गंग गणपतये नमः याच्यामध्ये गंग या मंत्रामध्ये सामावलेली आहे असं त्यांना म्हणायचं. थोडक्यात कोणताही मंत्र त्याच्यामध्ये त्या ईश्वरविषयक सर्व धारणा सामावलेल्या आहेत अशा भूमिकेने तो मंत्र चालवणे आणि त्या मंत्रावरती लक्ष पूर्ण केंद्रित करून बाकी सर्व गोष्टी विसरून जाणे. जसं की ओंकार मंत्र आहे, सर्व धारणा उपनिषद काळात हा एकच मंत्र पूर्वापार चालत आलेला होता. तर या एकाच मंत्राच्या आलंबनामध्ये बाकी सगळ्या गोष्टी नाहीत अशी सविचार समाधी त्यातनं जी शांत स्थिर अवस्था प्राप्त होते चित्ताला, त्याचा एक सुखमय अनुभव असतो आणि त्या सुखमय अनुभवामध्येच त्यालाच आनंद असं म्हटलेलं आहे. त्याच आनंदामध्ये राहणे, पुन्हा पुन्हा त्याच आनंदामध्ये राहणे, अशी जी अवस्था तिला सानंद समाधी असं म्हटलं. या सगळ्या अवस्था ह्या एकाच अवस्थेशी संबंधित आहेत, ते म्हणजे आपल्या अस्तित्वाशी संबंधित आहे. अस्तित्व नसेल तर आनंद कोणाला होईल? त्यामुळे सगळ्याचं बेसिस हा अस्तित्व हा आहे. म्हणून ध्यान करता करता हळूहळू आपण आपल्या स्ववरती लक्ष केंद्रित करणे, स्वच्या अस्तित्वाशी ते संबंधित असतं. मी आहे अशी जी मूळ जाणीव असते त्या मूळ जाणीवेवरती लक्ष केंद्रित करणे, मी असं जे स्फुरण आहे ते स्फुरण, त्या स्फुरणावरती लक्ष केंद्रित करणे. मी असं ज्याला म्हटलं जातं तोच शरीराच्यामध्ये असलेला देही, शरीरी चैतन्य, आत्मा हे सगळं त्याच मूळ चैतन्याला अनुलक्षून बोललेलं असतं, त्याला मी असं म्हणतात. प्रत्येकजण तो मी म्हणतो ते चैतन्याचं स्फुरण असतं. म्हणजे त्या मी आहे हे एकूण स्फुरण आहे. त्याच्यामध्ये त्या मीचं जे स्वरूप आहे ते ज्या वेळेला तत्वाला जोडलं जातं त्यावेळेला ते चैतन्य स्फुरण होतं. नैसर्गिकच आहे चित्ताचं मी आहे हे. किंबहुना ओरिजिनलीच अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत. संकल्प विकल्प करतं त्यावेळेला त्याला मन असं म्हणतात. निश्चय करतं एखाद्या गोष्टीचं त्यावेळेला त्याला बुद्धी असं म्हणतात. निश्चय याचा अर्थ ठरवणे नव्हे, म्हणजे मी आता उद्या असं करीन तसं करीन हे निश्चय नव्हेत. एखादी गोष्ट ही अमुक आहे असं निश्चित करणं हे बुद्धीचं काम आहे. त्यामुळे त्याला ती गोष्ट ती आहे असं निश्चित करणे पूर्वीच्या अनुभवानुसार. ही अमुक अमुक व्यक्ती आहे ह्याची ओळख कशी होते तर पूर्वीचा अनुभव त्याचं संस्कार रूपाने असतं. आत्ता जे दृश्य दिसत आहे त्या दृश्यामध्ये आणि त्या संस्कारांचा मध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हे अमुक आहे असं ठरवणे याला निश्चय असं म्हटलं जातं. एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना सुद्धा समजून घेत असताना अमुक एक गोष्ट अशीच आहे असं ठरवणं हे सगळं बुद्धीचं काम आहे. म्हणून मनबुद्धी या 2 गोष्टी म्हणजेच याच्याशी संबंधित असणाऱ्या वृत्ती. चित्त म्हणजे एखाद्याच गोष्टीवरती ते असं चिकटल्यासारखं असतं, त्या गोष्टीलाच धरून ठेवतं, असं अंतःकरणाची भूमिका असते, त्याला चित्त असं म्हणतात. म्हणून योगामध्ये नेहमी चित्त हा शब्द वापरला जातो, कारण की अनेक विचार आणि अनेक वृत्ती या सगळ्यांनी ज्यावेळेला ते युक्त असतं, मन किंवा बुद्धीसुद्धा, याच्यापेक्षा ही जी भूमिका आहे की ज्याच्यामध्ये एखादीच गोष्ट धरून ठेवलं त्याला चित्त असं म्हटलं जातं आणि योगासाठी आवश्यक असलेली ही गोष्ट आहे. म्हणून त्या नेहमी योगाच्या परिभाषेमध्ये जेव्हा जेव्हा म्हणून अंतःकरणाचा उल्लेख केला जातो त्यावेळेला ते चित्त या शब्दामध्ये उल्लेख केला जातो. मग योगाची व्याख्या करताना सुद्धा योग चित्तवृत्ती निरोध हा असं म्हटलं, बुद्धिवृत्ती किंवा मनोवृत्ती असं म्हटलेलं नाही. हे दोन्ही शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये असून सुद्धा चित्तवृत्ती असंच म्हटलेलं आहे. याचं कारण की अनेक वृत्तींच्या मधनं
कुठल्या तरी एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणे, तीच गोष्ट धरून ठेवणे, हा जो अंतःकरणाचा भाग असतो त्याला चित्त असं म्हटलं. त्याच्याशी संबंधित सुद्धा अनेक वृत्ती असतात, पण असं असलं तरी सुद्धा रिलेटिव्हली कमी असतात. मनाचे संकल्प किती असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण लाख संकल्प करत असतो, तितकेच विकल्प कोट करत असतो. म्हणजे असं चालूच असतं, आपल्या नकळत चालू असतं. आपण मुद्दाहून लक्ष ठेवायला लागलं की कळतं की खूप विचार येतात. पण चित्त ही भूमिका आहे अंतःकरणाची, ज्याच्यामध्ये विचार कमी आहेत मुळातच, आणि एखादीच गोष्ट होल्ड करून ठेवणे, पकडून ठेवणे, असा ज्याचा स्वभाव चित्त असं म्हटलं. आणि चौथा जो भाग आहे तो अहंकार. मी असं जे स्फुरण आहे त्याला अहंकार असं, आणि ते स्फुरण देहाशी संबंधित केलं की त्याला देह अहंकार असं म्हणतात. स्फुरण तर आहेच आहे मी हे, कारण की विचार त्या मीच्या भोवतीच फिरत असतात. कुठलाही विचार असला तरी त्याचं सेंटर मी हाच असतो. आता त्या जावयाची कौतुकं करतात वगैरे, त्याला वाण देतात, अमकं करतात, तमकं करतात, काय काय करून त्याला खुश करतात. आता जावयाला खुश करायचा हा विचार जो आहे त्याचा मीशी संबंध काय? माझा जावई ही पहिली गोष्ट झाली, पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा भाग म्हणजे तो माझ्या मुलीचा पती आहे. तो खुश राहायला पाहिजे, कारण माझ्या मुलीला त्याने त्रास देता कामा नये. माझ्या मुलीला त्याने त्रास का देता कामा नये? तिला त्रास झाला तर ती माझ्याकडे येऊन मला त्रास देईल. त्यामुळे शेवटी मी हा त्याच्यातला सेंट्रल पॉईंट आहे की मी कुठल्याही कर्माच्या पाठीमागे हा मी आहे. काही ग्रहण करण्याच्या पाठीमागे मी आहे. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे हे मी हे स्फुरण मध्यवर्ती आहे, आणि ते असल्यामुळेच या मनबुद्धीला अर्थ आहे. कारण समजून घेतो कोण? मी समजून घेतो. जर ते मीच स्फुरण नसेल तर तो कशाला समजून घेईल? अगदी उघड उघड दिसत नसलं तरी सूक्ष्मपणाने मी हे अंतःकरणाचा अविभाज्य भाग आहे, आणि ते सेंटर आहे, आणि त्याच्याभोवती मनबुद्धी चित्त आहे. तर अस्तित्वाचं स्फुरण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ते जे स्फुरण आहे ते अंतःकरणाचा भाग आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्म्याचा हा भाग नाही. आत्मा काही मी म्हणत नसतो, पण आत्म्याचा जो आविर्भाव असतो, जो अंतःकरण समजून घेतं. कारण की माध्यम काय आहे? अंतःकरण हे माध्यम आहे कुठलीही गोष्ट समजण्याचं. मुळं आत्म्याचा आविर्भाव जे अंतःकरण समजून घेतो, तो आविर्भाव कुठल्या स्वरूपात असतो? तर अस्तित्व या स्वरूपात असतो, आहे या स्वरूपामध्ये असतो. मुळं आहे हे स्वरूप आत्म्याचा आविर्भाव, आणि मी हे स्वरूप हे अंतःकरणाचं स्फुरण, या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन होऊन मी आहे अशी जाणीव निर्माण होते, आणि तिला संविद असं म्हटलं जातं. आणि या मी आणि आहे ह्या दोन गोष्टी म्हणजे प्लग पिन आणि प्लग सॉकेटसारखे आहेत, ते एकमेकामध्ये फिट्ट बसतात. त्यामुळे अंतःकरणाचा जो भाग आहे तो ॲक्च्युली करंट आहे तो सॉकेटमध्ये आहे, पिनमध्ये नाही. त्याच्यामध्ये फिट्ट बसतं मी आणि आहे, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन संविद तयार होते. म्हणून त्या संवेदवरती लक्ष ठेवलं की तुम्ही तत्वापर्यंत पोचाल. कारण की समजून घ्यायचं आहे कुणाला तर मला समजून घ्यायचं आहे, ज्ञान कोणाला व्हायचं आहे तर मला ज्ञान व्हायचं आहे. आत्म्याला काही ज्ञान व्हायचं नाही, तो ज्ञानच स्वरूपच आहे. म्हणून ते मी आणि ते अस्तित्व या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन यांनी चित्त चैतन्याशी जोडलं जातं. म्हणून संविदच्या मार्फत, जाणीवेच्या मार्फत तत्वाशी चित्त जोडलं जाण्याचं हे कारण आहे की मी आणि आहे
या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन. तत्वाचाच अनुभव ज्या वेळेला घेत असतं त्यावेळेला चित्त सर्व गोष्टी सोडून देतं, सर्व गोष्टी सोडून देतं, सर्व गोष्टी सोडून देतं, सर्व विचार सोडून देतं, सगळ्या शेवटी इथं येऊन राहतं. सर्व विचार सोडून देणारा कोण आहे? मी. अशा रीतीने निर्विचार अवस्थेमध्ये असलेलं मी स्फुरण आणि आत्म्याचा अस्तित्व भाव या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्याला शुद्ध जाणीव, संवित असं म्हटलं जातं. आणि मी त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळे स्वसंवित असं म्हटलं जातं. म्हणून मीच्या शुद्ध स्वरूपाला ज्यावेळेला चित्त ग्रहण करतं, म्हणजे इतर वृत्ती सोडून देऊन नुसतं स्ववरतीच ते राहतं, त्यावेळेला सहजासहजीच ते अस्तित्व हे काही आणायला लागत नाही, ते तिथं आहेच आहे. अस्तित्व आणि मी अशी शुद्ध जाणीव आणि त्यातनं चित्त जे आहे ते चैतन्याला जोडलं जातं शुद्ध जाणीवेच्या मार्फत. पण हे तर समजलं आम्हाला विचाराने, मग हे जोडलं का जात नाही? हा विचार पण जायला पाहिजे. एका टप्प्यापर्यंत ते असायलाच लागतं, कारण की आम्हाला हे करायचं आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मीच्या शुद्ध स्वरूपाचा वेध घेता घेता, स्वचा वेध घेता घेता, सोहम म्हणता म्हणता शेवटी स्वपाशी येतं. आणि स्वला हे अस्तित्व लागलेलंच. शांत स्थिती निर्माण होते, अत्यंत शांत स्थिती निर्माण होते. त्या अत्यंत शांत स्थितीला की प्रत्येक गोष्ट अंतःकरण नोट करत असतं, की आता वृत्ती व्यापार खूप चालला आहे हे पण अंतःकरण नोट करतं. त्याच्यानंतर वृत्ती व्यापार कमी आहे हे पण नोट करतं. आता काहीच वृत्ती नाही, जवळपास हा मंत्र चालला आहे एवढंच आहे हे पण नोट करतं. असं करता करता स्वची जाणीव हे पण ते नोट करतं, की स्वची जाणीव, बस बाकी काही नाही. असं रिपीटेडली ते चित्त म्हणा किंवा बुद्धी म्हणा ते नोट करत असतं. मनाच्या भूमिकेचा काही संबंधच नाही आहे ह्याच्यामध्ये. मनाच्या भूमिका सोडूनच दिलेली आहे, वृत्ती संकल्प विकल्प सोडूनच दिलेले आहे. पण तरी देखील बुद्धीचं काम राहतं की निश्चय करणे की ही गोष्ट बरोबर चाललेली आहे असं. त्यामुळे ते बुद्धी एका बाजूला कार्यान्वित असते, म्हणजे बुद्धी ही भूमिका अंतःकरणाची कार्यान्वित असते. मग बुद्धीच्या योगे ते पाहत असतं की मी आणि ते आहे एवढीच जाणीव आहे अस्तित्वाची, आणि मी आहे अशा प्रकारचे जे कॉम्बिनेशन ते ओळखत असतं. बाकी सगळं शांत झालेलं आहे, शांत झालेलं आहे, शांत झालेलं आहे हे ते समजून घेतं. आणि मी आहे हे इतकं ओरिजिनल नॅचरल स्फुरण आहे की त्याच्यावरती स्वतंत्र त्याचा विचार करण्याचं काही कारणच नाही आहे. तसं अगोदरच आपल्याला टेंडन्सीच राहत नाही, त्या अवस्थेमध्ये विचार प्रक्रिया शांत होतं. विचार प्रक्रिया ज्या गोष्टीमुळे निर्माण होते तो जो अंतःकरणाचा रजोगुण तो शांत होतो. आणि तो इतका शांत होतो की आता शांत आहे अशा प्रकारची जी नोट केली जाते, नोंद केली जाते की शांत आहे, शांत आहे, ती पण शांत होते. त्याला प्रशांत असं म्हणतात. प्रशांत मनसं येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम. रजस शांत होतं, शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. भगवद्गीतेने अगदी ते पण सूत्र स्वरूपामध्ये सुंदर रीतीने सांगितलं की असं होतं शांत. बरं, आम्ही शांत होण्याचा प्रयत्न न करणे, आम्ही जाणीवरती लक्ष केंद्रित करणे. त्याच्यावरती केंद्रित करता 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 अवधान ठेवण्याची आवश्यकता नाही, इतकी ती जाणीव स्पष्ट होते. मग अवधान ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो पण शांत होतो. पण ती जी जाणीव आहे वृत्तीरूप, त्या सर्व वृत्तीरूप जाणीवा शांत होऊनच आणि केवळ मी आणि अस्तित्व एवढंच राहतं. आणि त्याच्यानंतर एक
सूक्ष्म टप्पा आपोआप घडत जातो, त्याच्यामध्ये मी असं जे स्फुरण आहे ते पण शांत होऊन जातं. त्यावेळेला केवळ अस्मिन अस्तित्वबोध राहतो. आणि ही जी अवस्था असते ती अवस्था ही या सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी याच्यामधला टप्पा आहे. शब्द नाहीत, सुरुवातीला केवळ अस्तित्व आहे अशी जाणीव पण असते, नोटिंग असतं ऑल द टाईम अंतःकरणाचं, आणि नुसत्याच अस्तित्वामध्ये मग तो योगी राहतो. पण हे अस्तित्व हे अंतःकरण थोडंसं नोट करत असतं, जाणत असतं. जसं मीचं भान नाही परंतु तरी अस्तित्व भान आहे, हे अंतःकरण किंचित नोट करत असतं, तेवढंच भान असतं. आणि मग त्याच्यानंतर काही काळानंतर ते नोट करणं पण अंतःकरणाचं थांबून जातं. अशी जी अवस्था आहे ज्याच्यामध्ये अस्तित्वाचं भान आहे परंतु ते सुद्धा स्वतंत्रपणाने नोट केलं जात नाही आहे, या अवस्थेला विराम असं म्हटलं जातं. क्षणभर असा अनुभव येतो विराम. कधी कधी अगोदर जर का आम्ही या जाणीवेशी संबंधित नसताना नुसत्या वृत्तीशून्य अवस्थेमध्ये गेलो तर हा विराम प्रत्यय येत नाही, शून्य प्रत्यय येतो. आणि शून्य प्रत्यय हा योगाला अपेक्षित नसल्यामुळे योगसूत्रकारांनी हा शून्य प्रत्यय घेतलाच नाही. त्याच्यापेक्षा एक वेगळा प्रत्यय घेतलेला आहे, अभाव प्रत्यय. काहीच नाही अशा प्रकारचा अभाव. सगळ्याच गोष्टी लय होत आहेत प्रकृतीमध्ये, म्हणजे नॅचरलीच तत्त्वज्ञानाचं विवेचन ऐकता ऐकता हळूहळू सगळं सोडून द्यायची इच्छा होते. आणि मग त्याच्यानंतर जो अभाव प्रत्यय निर्माण होतो त्याला झोप असं म्हणतात. अभाव प्रत्यय म्हणून झोपेचं वर्णन अभाव प्रत्यय असं केलेलं आहे. आणि इथं जो प्रत्यय त्याला विराम प्रत्यय असं म्हणतात. अंतःकरण विलीन होऊन गेलं. अगोदर पण विलीन होऊन गेलेलंच आहे, पण ते अस्तित्वबोध धरून आहे. अस्तित्वबोध पण स्वतंत्रपणाने अंतःकरणाचं कुठलं तरी कार्य चालू आहे आणि ते फक्त हे नोटिंग करते की केवळ अस्तित्व आहे. खूप मोठं प्रकर्षाने चालू नाही आहे, पण ते अस्तित्वाचं बोध आहे. आणि तो पण विलीन झाला म्हणजे अंतःकरण ते नोट करत नाही आहे, अशा अवस्थेमध्ये गेलं म्हणजे चित्त हारपले, अवघे चैतन्याचे झाले, केवळ अस्तित्व अशी स्थिती. म्हणजे चित्त हारपले ही एक स्टेज, अवघे चैतन्याची झाले ती नॅचरलच गोष्ट आहे. चैतन्य आहेच आहे अवघे, फक्त चित्त हरपल्यामुळे टोटल चैतन्य स्वरूप होतं. या विराम प्रत्ययाचा सुद्धा अभ्यास असतो आणि पुन्हा पुन्हा तिथपर्यंत आपल्याला प्रयत्नपूर्वक येता येतं. म्हणून विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेष अन्य असं समाधीचं, निर्विकल्प समाधीचं वर्णन केलेलं आहे की संस्कार शेष असतं. बस आहे का नाही आहे तर ते आहे परंतु ते नसल्याच जमा आहे. विराम प्रत्यय, विरामाचा प्रत्यय तरी कसा घेता येईल? अगोदरच्या काठावर आणि नंतरच्या काठावरती, म्हणजे विराम होऊन गेल्यानंतर ते चित्त समजतं की काहीच नव्हतं अशी जी अवस्था, ते विराम प्रत्यय. प्रत्यय येतो म्हणजे चित्तावरती ती प्रतिक्रिया उठते, त्यालाच ते कळतं की विराम प्रत्यय. पुन्हा पुन्हा विराम प्रत्यय घेण्याची क्षमता त्याच्यात विकसित होते. प्रयत्न साध्य नाही आहे ही गोष्ट. प्रयत्न कराल तर रजस असणार आहे, रजस असेल तेव्हा विचार असणार आहे. त्यामुळे प्रयत्नाच्या असोसिएटेड विचार आणि रजस त्याच्या पाठीमागे हे ऑल द टाईम असणारच आहे. म्हणून विचार आणि प्रयत्न न करता
ही नैसर्गिक रीतीनेच विकसित होणारी गोष्ट आहे. आणि विराम प्रत्यय, पण विराम प्रत्ययापर्यंत पोचणं म्हणजे इतर गोष्टी सोडून देणे, होल्ड करणे, असं करता करता एक वेगळी बुद्धी विकसित होते की काय करायचं हे तिला कळतं, की काही नाही करायचं हे कळणं हे फार अवघड गोष्ट आहे. करून काही नाही करायचं असं कळणं. आता याच्यानंतर काही करायचं नाही, आता नामच घेऊ का, इतका विचार येणं शक्यच नाही त्या समाधीच्या त्या अवस्थेमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये ओंकाराच्या मधला म पण विलीन झाला असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, तर ते बाकी शब्द कुठले येतील, काही शब्द येत नाही. चित्त संस्कार शेष राहतं, याच्या पलीकडे काही त्याला दुसरं वर्णन करता येत नाही. चित्त नष्ट होतं असं म्हणता येत नाही, चित्त विलीन झालं असं म्हणण्याचा प्रघात आहे. पण विलीन होण्याच्यासाठी दुसरी कुठली तरी एक वस्तू पाहिजे आणि चित्त एक स्वतंत्र वस्तू पाहिजे की जे त्याच्यामध्ये विलीन होईल. कारण विलीन होणं हे समजण्यासाठी म्हणून म्हटलं जातं फक्त, की ती गोष्ट बुद्धीच्या आकलनात येण्यासाठी काही शब्द वापरले जातात, पण ते तिथं आहे आणि काही करत नाही आहे अशा प्रकारचं शांत प्रशांत अशा अवस्थेमध्ये आहे. ते जर का विलीनच झालं असतं ते पुन्हा बाहेरच येऊ शकलं नसतं, असं होत नाही, तिथं ते असतंच. मग त्याच्यानंतरचा जो समाधीचा जो टप्पा आहे की ज्याच्यामध्ये विराम प्रत्यय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विराम ही अवस्था प्राप्त झाली आणि मग त्याच्यानंतर जी समाधी प्राप्त होते त्याचं काहीही वर्णन कोणीही केलेलं नाही, कोणीही. तुका म्हणे झाले काहीच्या बाही, असं त्याचं वर्णन केलं. काहीच्या बाही झालं म्हणजे ते काही शब्दामध्ये ते काही वर्णन करता येणार नाही, कारण की ते वर्णन करण्याच्यासाठी त्या गोष्टीचा अनुभव घेणारं चित्तच नाही आहे तिथे फंक्शनिंग, त्यामुळे ते काही वर्णन करत नाही. अशी जी अवस्था त्याला निर्विकल्प समाधी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावरचं पुढचं हे सूत्र आहे की बाबा रे, ही गोष्ट जर तू समजून घेतलीस की तुला कळेल की सतू दीर्घकाल एका दिवसात संध्याकाळपर्यंत निर्विकल्प समाधी प्राप्त करून घे, सकाळी बसल्यापासून संध्याकाळपर्यंत असं नाही होणार. दीर्घकाल नैरंतर्य खंड न पडता उत्साहाने सत्कारा सेवितो दृढभूमी, प्रत्येक समाधी याच पद्धतीने दीर्घकाल निरंतर सत्कारपूर्वक अभ्यास करता करता स्थिर होत जाते, दृढभूमीला प्राप्त होते, म्हणजे दृढ होऊन जाते ती. तो अभ्यास करत करत त्या टप्प्यावर आला तो स्थिर होतो स्थिर होतो स्थिर होतो, नंतर मग त्याचा अभ्यास करायला लागत नाही. अशी जी अवस्था आहे सतू दीर्घकाल नैरंतर सत्कार असे येतो. एवढं कशाला करायला पाहिजे, काहीच अवघड आहे अवस्था. डोळे मिटल्यावरतीच कळतं आपल्याला की अवघड आहे अवस्था म्हणून. त्याच्यामध्ये हा जो समाधीचा अंतिम टप्पा आहे, हा शास्त्रदृष्टीने जाणून घेतला तर मग त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तिला भ्रम निर्माण होत नाही की कुठं जायचं. नाही तर वैचारिक ज्ञान प्राप्त झालं सगळीकडे परमात्माच आहे वगैरे, आणि का असं वाटू शकतं की आपल्याला कळलंच आहे सगळं, पण या सर्व गोष्टी ह्या आतमध्ये असलेलं आपलं स्वरूप या अवस्थेमध्ये आपल्याला मुख्यतः जाणवतं. त्यालाच आत्मदर्शन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यातनं या समाधीच्या अवस्थांच्यामधनं जात असताना अंतिम समाधीच्या टप्प्यानंतर जाणवतं असं नाही, जात असतानाच नीटपणाने आपल्याला आपलं शुद्ध स्वरूप जाणवायला लागतं. जसं जसं आपण मुळातच स्ववरती लक्ष केंद्रित करतो तसं जसं ते विकसित व्हायला लागतं की आत्मस्वरूपाची जाण येणे. जाणीव ही स्वतंत्र गोष्ट आहे, जाण म्हणजे समज येणे. ते समज वैचारिक दृष्टीने नाही, प्रत्यक्ष अनुभूतीतनं ही समज येते. आणि या गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला पुरेसा शांतपणा पाहिजे. तुम्ही जर का शांत बसलेला नसाल, शांतपणाच्या वेळेत बसलेलं नसाल, तुमच्यापुढे 1000 कामांचे लिस्ट असेल,
आणि तुमची काही क्षमता तशी विकसित झालेली नसेल तर तुम्ही ध्यानच नाही करू शकत, कारण की ती लिस्ट तुम्हाला सारखं हे करायचं आहे, ते करायचं, ते करायचं पडतं. एकच ठरवायचं की स्वच्या जाणीवेवरती राहणार, मंत्रासहित. श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे ह्याच्यावर पहिल्यांदा अवधान केंद्रित करतो. त्याच्यानंतर त्या श्वासावरती त्या अवधानानंतर करत बसण्याची मंत्र त्या श्वासावरती बसवतो. श्वास घेताना सो, सोडताना हम, असा मंत्र घेता 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 त्या मंत्राचा जो अर्थ आहे तर आत्मस्वरूप म्हणजे मी, असा त्याचा अर्थ. असं करून स्ववरती लक्ष केंद्रित करणे, आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करणे, ही पहिल्यापासून करत असलेली गोष्ट असल्यामुळे याच्या सापेक्ष विचार प्रवृत्ती फार वेगाने कमी होतात. आणि मग या पुढच्या अवस्था काय त्या हळूहळू थोड्या थोड्या कळायला लागतात, विकसित व्हायला लागतात. त्याला शांत असा पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता असते. पण प्रक्रिया तीच आहे की मस्तकात लक्ष केंद्रित, श्वास घेणे सोडणे ह्याच्यावर अवधान केंद्रित, ते जे अवधान आहे त्याच्यावर मंत्र, मंत्रावरती अवधान केंद्रित, जरा शांत होता होता स्ववरती अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न. एकदा का ते स्पष्ट झालं स्वचं भान की मग बाकी कुठलाही प्रयत्न करायचा, तिथंच राहायचं. पुढे जे काय व्हायचं ते नैसर्गिकरीतीने होऊ देत असं म्हणून बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन त्या जाणीवेमध्ये राहणे. मग ती जाणीव पुढे कशा रीतीने विलीन होऊन जाते वगैरे, हा सगळा प्रवास नैसर्गिक रीतीनेच घडत असतो. हरिओम तत्सत. ओ